त्या ब्रह्मदेवाचं मस्तक हे आपल्या डाव्या करंगळीच्या नखानं कापून टाकलं त्यांनी। आणि हे कापल्यानंतर लगेच शुद्धीवर आले, ते झालेली चूक लक्षात आली ब्रह्मदेवांच्या, क्षमा मागितली, मान्य केलं, श्रेष्ठत्व मान्य केलं भगवान शंकरांचं। आणि पण भगवान भैरवनाथांकडून ब्रह्महत्या घडली होती। साक्षात ब्रह्मदेवाचं मस्तक कापलं होतं। भगवान शंकर समाधीतून बाहेर आले आणि म्हटले, हे काय केलं तुम्ही? तेव्हा ठीक आहे, तो निंदा करत होता माझी, पण लीलेसाठी दाखवलं। दोघही उपजताच ज्ञानी आहेत, साक्षात ज्ञानसिंधू आहेत, तरीही लोकांना ज्ञान देण्याकरिता ते म्हणाले, तुम्ही ब्रह्मदेवाची हत्या करून चांगलं केलं नाही, तुम्ही तुमच्या मागं ब्रह्महत्या लागेल। आता ते कापलेलं मस्तक जे आहे ते भगवंताच्या हाताला चिकटलं, ते पडतच नव्हतं खाली। मग भैरवनाथ म्हटले, आता यापासून मुक्ती कशी होईल? ते म्हटले, तुम्ही संपूर्ण पृथ्वीवर भ्रमण करा, ज्या ठिकाणी तुमच्या हाताला चिकटलेलं हे मस्तक खाली पडेल त्या ठिकाणीच तुम्हाला ब्रह्महत्येपासून मुक्ती मिळेल। मग ते सगळ्या तीर्थामध्ये संपूर्ण पृथ्वीवर फिरले, पण त्यांना कुठंही आश्रय मिळाला नाही किंवा कुठंही त्यांच्या हातातून ते मस्तक पडलं नाही। पण जेव्हा काशीच्या वेशीवर आले त्या ठिकाणी त्यांच्या हातातून ते ब्रह्मदेवाचं मस्तक खाली पडलं। त्या ठिकाणाला कपालमोचन असं नाव आहे, आजही ते